डॉक्टर गजानन रामराव गारोडे। माझे BDSचे शिक्षण संभाजीनगर येथे झाले आहे। माझे MDSचे शिक्षण नाशिक येथे झाले आहे। माझे MDS ऑर्थोडोंटिक्स अँड डेंटोफिशियल या डिग्रीमध्ये झाले आहे। ऑर्थोडोंटिक्स म्हणजे वेडेवाकडे दात सरळ करण्याचा मी स्पेशलिस्ट आहे आणि मॅडम प्रोस्थोडोंटिक्स म्हणजे स्क्रूने दात फिक्स करण्याचा स्पेशलिस्ट आहे। आपल्या इथे विविध सुविधा जसे की रूट कॅनल आधुनिक पद्धतीने केले जाते, अपघात दात आधुनिक पद्धतीने सर्जरी करून केले जाते। आपल्याकडे ओरल कॅन्सरवर ट्रीटमेंट केला जातो, लहान लेकरांच्या दातावर पण ट्रीटमेंट केले जाते। आधुनिक पद्धतीने आपल्याकडे माप घेण्याची पण सुविधा आहे। जसे की पहिले माप घेण्यासाठी आपण इम्प्रेशन घ्यायचो, पण आता आमच्याकडे स्कॅनर झाले, आम्ही माप घेतो आहे। आणखी आमच्याकडे डिजिटल एक्सरे पण उपलब्ध आहे, ज्यासाठी आपण प्रॉपर डायग्नोसिस करण्यासाठी त्याचा उपयोग करून त्यानुसार ट्रीटमेंट डिसाईड करू शकतो। एकंदरीत सगळे जसे की ओरल कॅन्सरवर विविध उपचार आहे। जसे की स्टेज 1 असेल तर टॅब्लेटने होतो, स्टेज 2 असेल तर टॅब्लेट आणि केमोथेरपी होतो, स्टेज 4 असेल तर आपण सर्जरीनं करतो। अच्छा, दाताला कीड लहानपणी जर वयाच्या 6 किंवा 7 वर्षाच्या टाईमला आपण जर फ्लोराईड ॲप्लिकेशन केलं तर दातामध्ये कीड होण्याचे प्रमाण कमी होते। अच्छा, तर मी सर्वांना रुग्णांना सांगेल की आपली जी सवय आहे टोबॅको स्मोकिंग ही पहिले बंद करा आणि दिवसातून कमीत कमी 2 वेळेस ब्रश करा। जेव्हा जेव्हा आपण जेवण करेल तेव्हा प्रॉपर ब्रश केले तर कीड कमी होण्याचे प्रमाण कमी होऊन ठीक आहे। आता मॅडम नमस्कार, मी डॉक्टर मीनाक्षी गजानन गारोडे। इथे तालुका प्लेस आहे, तरी पण आम्ही डिजिटल जे असतात आणि ॲडव्हान्स जे ट्रीटमेंट वगैरे आहे ते कमी वेळामध्ये पेशंटचा कमी वेळ जाऊन पेशंटला कमी त्रास होईल याच्यामध्ये आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट होईल असं आम्ही प्रयत्न करू, जे की जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा असं मुंबई पुण्याच्या ठिकाणी पण ट्रीटमेंट होतील अशा बेस्ट वेमध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करू। जेवढं दाताचे ते त्याच्यासाठी जे ऑलरेडी अगोदर सांगितलं डॉक्टरनी, जसं की जे सवयी असतात त्या तर पूर्णपणे बंद करायला पाहिजे। त्याच्यामुळे पण जास्त कॅन्सरचे प्रमाण वाढलेले आहे आणि प्रत्येक 3 महिन्याने ते कमीत कमी 3 महिने किंवा 6 महिने ही व्हिजिट द्यायला पाहिजे, दात साफ करून घ्यायला पाहिजे। किंवा जरी पण थोडंसं काही वाटत तर पुढे सूज आलेली असेल किंवा कीड लागलेली असेल तर लवकर ट्रीटमेंट केली तर मग पेशंटचा वेळ पण वाचेल आणि ट्रीटमेंटचा खर्च पण कमी याच्यात होऊन जाईल। तर प्रत्येकाने 3 ते 6 महिन्याने व्हिजिट द्यायला पाहिजे क्लिनिकला, भेट द्यायला हवी आणि त्यांचं जे पण असतील कंप्लेंट्स वगैरे त्याच्यावर आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू की चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देऊ त्यांना।